आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जोडलेली असतात. नाहीतर 125 करोड लोकसंख्येच्या या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख का होते, याचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. जी नाती तयार होतात ती नाती आपण जीवापाड जपावीत. आपल्याला जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे आपली माणसं. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या नात्याला तसं नसतं. इट्स म्युच्युअल रिलेशन. मन जुळलं की आपोआपच नातं होतं. जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कुणाच्या सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण वाईट परिस्थितीतून जात असताना मित्रांचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना" एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही, पण प्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. पैशाने समृद्ध होणं खूप सोपं आहे हो, नात्यांनी समृद्ध होणं इतकंच कठीण. केवळ व्हॅक्सिनच अँटीबॉडीचं काम करते असं नाही, मित्रांचा आवाज पण अँटीबॉडीजचं काम करतो. अडचणीत असताना जे तुम्हाला म्हणतील चिंता नको करू, तेव्हा पण अँटीबॉडी तयार होतात. संपूर्ण जग तुमच्या विरोधात असेल आणि कुणी म्हटलं "मी आहे ना", तेव्हा बनतात अँटीबॉडीज. तुमच्या आपुलकीने तुम्ही कोणामध्ये अँटीबॉडीज तयार करू शकतात. आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत बोलत राहा, त्यांना धीर देत राहा. तुमच्या सकारात्मक विचारांच्या अँटीबॉडीजची त्यांना खूप गरज आहे. म्हणूनच नेहमी सुखी राहा, हसत राहा, आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.